नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थाची 147वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अभिषेक व पूजा. स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार होते. त्यांनी अनेकांना अनेक स्वरूपे दाखवली. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली, त्यांची जन्मोजन्माची पापे जळली. या सत्वपुरुषाची करणी अगाध होती. अर्थ त्याचा कोणीही लावलेला नाही. स्वामींचे बोलणे म्हणजे काही कठीण कोडे असायचे. त्याचे अर्थ काढावे तितके ते थोडे होते. जाणणारे तेच जाणणारे, त्यांच्या संकेताची प्रचिती. कोणाकोणाला त्यांनी त्यांच्या पादुका दिल्या, कोणाला लाखोळ्याही वाहिल्या, कोणाच्या त्यांनी मस्तकी मारल्या, पायातल्या वाहनासुद्धा. स्वामींनी सर्वांना भरपूर दिले देणे. कोणाला पुत्र, कोणाला सोने नाणे, कोणाला जीवनदानही दिले. त्यांचे हृदय हे लोण्याहूनही मृदू होते. त्यांनी दुःखी कष्टी जीवांसाठी ते दयेचा अथांग सागर होते. भक्तांसाठी नेहमी परम उदार राहायचे. अनेकांचा उद्धारही त्यांनी केला. स्वामींनी जसं दुसऱ्यांचा उद्धार केला तसंच आपल्या सर्वांचेही त्यांनी मागणे ऐकावे. तुमची कृपा असावी हीच आमची प्रार्थना तुमच्या पाया. मजवरी होता कृपादृष्टी, दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. बाळप्पा चोळप्पा सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबापासून श्रीमंतांनी त्यांची सेवा केली. जे जे त्यांच्या भजनी लागले त्यांचे नेहमीच कल्याण झाले. हवे ते सारे मिळाले त्यांना स्वामींच्या कृपेने. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ. ते परब्रह्मात मिळाले. शके 1852 संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी म्हणजे आजच्या दिवशी. चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका 3ऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. स्वामी या दिवशी परब्रह्मात मिळाले. वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5व्या दिवशी शनिवारी स्वामी प्रगटले निलंगे गावाबाहेर. त्यांनी दर्शन दिले भाऊसाहेबांशी. असा तो दत्त दिगंबराचा अवतार संपूने निजधामी गेले. नंतर भक्त झाले सगळे पोरके. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ. आरती ओवाळी चरणी ठेवून माथा. जय देव जय देव. शैली ग्रामी तू अवतरलाशी, जगत उद्धारासाठी राया तू फिरशी. भक्त वत्सल खरा तू एक होशी, म्हणून शरण आले तुझ्या चरणाशी. त्रैगुण्य परब्रह्म तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर. शेषाशी क्षिणले न लगे त्या पार, ते जडमूड कैसा करू मी विस्तार. जय देव जय देव.